बाळा ना 4 ओव्हर निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज बाळा. चला वेलकम घ्या, स्पीडअप करा. काटे संघाचे करता धरता सन्मानित चिंतामणची घरात आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या प्लीज. बाळा आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं मच्छिंद्र घरत याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. अतिशय चांगला फटका, ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर करताना फलंदाजाला आपण पाहिलं. थोडंसं अपरकडच्या अंदाज खेळण्याचा प्रयत्न झाला फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं स्टेअर केलं होतं. चेंडू तो शॉट थर्डमॅनला एक धावण्याची संधी झाली. एक धावानं स्वतःचा कडून उपर करताना राकेश. धावसंख्या बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा बाळा. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका हर्षल याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण, 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी, एक धावणी संघात धावसंख्या होती ती बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिलं. निर्धारित 4 ओव्हरचा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. अतिशय चांगला फटका आहे. इनफिल्डच्या बरोबर चेंडूला प्रहार होतोय. चेंडू होतो वाडिश लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून किंवा प्रॅक्टिसच्या माध्यमातून मिळालं. मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी राकेश याला. या 2 धावांनी काठी संघाची धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5. याच्यानंतर कोण आहे? यानंतर वीर तानाजी दापोडी विपक्ष जयभजन कारिवली. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे वाहण्याचा प्रयत्न. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज बाळा. पहिल्या विकेटचं पतन. ज्वाली कामतघर संघ देखील या ठिकाणी मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम ज्वाली संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम. वेलकम मयूर. वेलकम आवी. दापोडे आणि कारविली लागेल. वीर तानाजी दापोडे विपक्ष जयभजन काटई या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन कारिवली काटई नाही सॉरी कारिवली काटई चालू आहे. कारिवली आणि काटई. नेक्स्ट बॅट्समन येतो राजेश. जयभजन कारिवली आणि वीर तानाजी दापोडे या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. एसटी रक्षक थोडासा संभल होताना. बॅकिंग मात्र उत्तम आपण पाहिली. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. थर्डमॅनला चेंडू निश्चित गेला होता. नॉनस्टॉपला चेंडू आपण पाहिला होता. षटक क्रमांक मला वाटतं पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6. एक संत आणि निगेटिव्ह सुरुवात या ठिकाणी आहे. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून काठी संघाला करता आली नाहीये. नाणेफेक जिंकल्यानंतर थोडासा धाडसी निर्णय घेताना काठी संघ फलंदाजी करण्याचा. मात्र पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर निश्चितच ती साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून काठी संघाला करता आली नाही. धाव्या त्या फक्त आणि फक्त 6 आणि एक महत्त्वाचा फलंदाज राकेश घरत आबाद आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 45 संघटनेचे विद्यमान सदस्य सन्माननीय प्रकाशजी पाटील. जो संघाचे करता धरता आपण देखील प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. प्रकाश भाऊ या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ हर्षल. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. गोलंदाज हर्षल येतोय. स्ट्राईक रोटेट करतोय राजेश म्हात्रे. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो ऑन साईडला. राकेशच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. एक धावेने संघात धावसंख्या 7. 1 बाद 7.
ओव्हर क्रमांक दुसरं. दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच कारिवली आणि दापोडा आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. अतिशय चांगला फटका मच्छिंद्र घरतेच्या बॅटमधून हा बॉल घेऊन सुंदरसा ऑब्ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट पाहतोय. दोन फलंदाज चांगला समन्वय आपण पाहतोय. तालमेल सुरू ताल अतिशय चांगला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 9. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने चेंडू सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. आणि पुन्हा एकदा 2 धावांची संधी प्राप्त झाली. 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 11. वीर तानाजी दापोडे संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आज इन ॲक्शन मध्ये आपण या मैदानामधून पाहतोय. संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम तुमचं या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा फुल यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय. यावरून ते कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. या 2 धावांनी काठी संघ धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला इम्प्राइज स्वीप काढण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं विकेटचं पतन. फलंदाज बाद. मच्छिंद्र घर त्याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समॅन येतो गणेश पाटील. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे गणेश पाटील. नेक्स्ट बॅट्समॅन येतो गणेश. काटेरी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. टेक्निकल बॅट्समॅन ज्याला आपण म्हणतो अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे गणेश. बाद झालेले फलंदाज मच्छिंद्र घरात. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं ऑन साईडला. चेंडू जातो स्पाईनला. बालचंद टावरेच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण होतंय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावाने स्वतःचा कडे ओपन करतोय गणेश. संघात धावसंख्या देखील 1 धावाने पुढे सगळे धावसंख्या होते ती 14. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 7 धावांची. 2 मिनिटं दापोडा संघ 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं नाही. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि दापोडगावचे सुपुत्राडे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हरिदास केसरीनाथ पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. भिवंडी क्रिकेट न्यू फुटबॉल संघटनेचे भावी अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थानं आज त्यांच्याकडे आम्ही पाहतोय सन्माननीय हरिदास पाटील. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष दापोडगावचे सुपुत्राडे सुप्रसिद्ध उद्योजक हरिदास पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर दापोडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विशेष निरीक्षक सन्माननीय आनंदभाऊ पाटील यांना आपण करूया सन्मानित. आनंदजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छाने प्रेमाची उबदार शाळ देऊन त्यांचं सन्मान स्वागत केलं जातोय. वेलकम राजेश. पंच वाईटचा इशारा करतात. त्यानंतर बंटी चौधरी दापोडे संघाचे एक उत्तम क्रिकेटर आणि खास करून आमच्या संघटनेचे जे विद्यमान सदस्य आहेत दापोडगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक बंटी चौधरी यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आणि मास्टर ब्लास्टर या संघाचे विस्फोटक फलंदाज अष्टपैलूचे खेळाडू तानाजी पाटील यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
ओके, धन्यवाद. बॅक टू नाव क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदान. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज राकेश, स्ट्राईक रोड येतो गणेश, नॉनसाठी राजेश. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. अतिशय प्रथम उत्कृष्ट दर्जाचा उत्तम चेंडू हाताळणारा गोलंदाज राकेश. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो वाडिश लॉंग ऑनला. शतरक्षक हर्षलेच्या माध्यमातून देखील चांगले शतरक्षण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्त्वाचा फलंदाज अवचित बाद. राजेश मात्रेची केळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन प्रवीण. ऑल द बेस्ट वीर तानाजी दापोडे. नेक्स्ट बॅट्समन येतो प्रवीण, प्रवीण माळी. तानाजी पाटील मास्टर ब्लास्टर या संघाचे एक सर्वात विस्फोटक फलंदाज आहेत. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. डीपमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक दबगण्याची संधी. आता स्ट्राईक रोडेटकडे संधी असेल ती प्रवीण माळी याला. चिंतामणची घरात आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. काटी संघाचे करता धरता आणि काटी ग्रामाचे माजी सरपंच सन्मानित चिंतामणची घरात तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडूला स्वेचित करण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने चेंडूला रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा असेल तर त्या चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. फटक्याची निवड फार महत्त्वाची असते, चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. गोलंदाज राकेश एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू हाताळताना परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतोय, जागेवरून चेंडू थोडंसं चॉप केलं होतं. अंदराईज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट सली मिडॉनला. एक धाव घेण्याची, दोन धाव घेण्याची संधी. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नव्हतं. चेंडू निश्चित थोडासा लँड झाला होता. सेफ लँडिंग होता ना, सुरक्षित चेंडू चा लँड होतोय. आणि याच दरम्यान षटक क्रमांक तिसरं संपतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर काठी संघाची धावसंख्या आहे ती 19. तर जाऊया तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. ज्वाली कामतगर या संघाचे एक अष्टपैलूचे खेळाडू अविनाश पाटील आणि त्याचबरोबर मयूर पाटील यांचं देखील मी शाब्दिक सुमनांनी मनापासून स्वागत करतोय. अरविंदजी पाटील ज्वाली कामतगर संघाचे अष्टपैलू असे खेळाडू आहेत. त्यानंतर मयूरजी पाटील मयूर चौधरी, मयूर अभिमन्यू चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मयूर अभिमन्यू चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून जाता जाता चांगला इशारा करतात ते, कारण की शेवटच्या ओव्हरमधून फटकेबाजी त्यांची पाहायला मिळते. मनोज आणि मनोजाचा पहिला चेंडू हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पेस डिलिव्हरी. फलंदाज शपल झाला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार फलंदाज गणेशाच्या बॅट. पंचवीस. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 5 मध्ये किती येतील. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्वेअर मारा. पंचांच्यात मात्र नो बॉल आहे. ओर स्टेप पट्टीच्या अतिशय बाहेरचा चेंडू.
हातातना गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका काढल्यानंतर गोलंदाज थोडासा हदबल. फ्रीट आहे, किती खा, पैसे द्यायची गरज नाही. आणि पुन्हा एकदा तोच चेंडू हाताळताना आणि त्याच दिशेने बिरकावून दिलंय. हाफ टेकर, शॉर्ट पेस डिलिव्हरी, अखोड टप्प्याचा चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा सफल होतोय. ऑन साईडचा बिग बॅस पुन्हा एकदा गणेशाच्या बॅटमधून सरताना चेंडू आउट ऑफ पार्क. सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार. आता मात्र एक चांगल्या स्केलमधून संघ भरारी घेताना गावदेवी काटई. 32 धावसंख्या 32. 40 ते 45 धावा निश्चित या स्पर्धेमधून एक सेफ धावा असतील. काय मातीची विकेट आहे. खराब चेंडू उत्तम प्रास, जसं प्रश्न तसं उत्तर. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा गणेश याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि सर्वात महत्त्वाचा टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणतो ना, तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू. वेलकम दत्ताजी पाटील यांचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. दापोडी गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य दत्ताजी पाटील, आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. पुन्हा एकदा चेंडूवर अतिशय चांगला फटका. 1 बॉल. सेकंड टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, मात्र धाव मिळते फक्त 1. कदाचित ती धाव घेतली नसती चाललं असतं. धावसंख्या 33. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेलकम विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली सन्माननीय संदीपजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम संदीप नाईक. वेलकम सदानंद पाटील, दापोडा संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. वेलकम विद्याजी पाटील. वेलकम वेलकम वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज या संघाचे करता धरता सन्माननीय विद्याजी पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून ही स्पर्धा संपन्न होणे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, कारण की आपण ज्या टेलिकास्ट पाहतोय यूट्यूबचा, विद्यमान सदस्य, वाह व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. निखिल चौगुले विद्यमान सदस्य ग्रामपंचायत बडूनगर सन्माननीय निखिलजी चौगुले साहेब, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आदरणीय विद्याजी भिवंडी क्रिकेट असो न्यू 44 संघाचे एक मातब्बर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि छत्रपती शिवाजी वडनगर संघाचे करता धरता, आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जन तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे. खऱ्या अर्थानं यूट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहता या टेलिकास्टचा परिपूर्ण खर्च भार ज्यांनी उचललेले या स्पर्धेचा ते सन्माननीय विद्याजी पाटील, तुमचं देखील मनापासून आभार. सन्माननीय निखिलजी चौगुले जे विद्यमान सदस्य आहेत. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, मात्र आता फटका फसतो की काही यास खऱ्या अर्थाने फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. चेंडू निश्चित थोडासा आपटेकर होता. ऑनसाईडचा फटका निश्चित चांगला सजला होता, मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण म्हणता येईल. कदाचित फटक्यामध्ये ताकद जोखता आली असते तर हा चेंडू देखील कदाचित आउट पार्क म्हणजे सीमेच्या बाहेर गेला असता. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींचं महत्त्वाचं स्थान नसतं. जाऊया आपण टॉस बॉक्समधून करूया. 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. सन्माननीय व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले ते मान्य श्री विद्याजी पाटील आणि त्याचबरोबर निखिलजी चौगुले. या कारिवली संघाचा कॅप्टन जोगेन भाऊ दापोडे, कारिवली संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर दापोडे संघाचा कॅप्टन जोगेन भाऊ संदीप. कारिवली संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. कारिवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जॉईन आहे. दापोडे संघाचा कॅप्टन आपण देखील या. मित्र या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला तन मन धन ज्यांना अर्पित केलंय भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 44 संघटनेचे एक मातबर क्रिकेटर विद्याजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत निखिलजी चौगुले जे विद्यमान सदस्य आहेत
ग्रामपंचायत वडवणूकरचे त्यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतोय. जोगन भाऊया. दापोडा संघाचा कॅप्टन राजेश, दापोडा संघाचा कॅप्टन, अरे मान्यवर आल्या तिकडं. आनंद भाऊ कॅप्टन पाठवा लवकर. फोटो टेकले ना तिकडे भावपूर्ण श्रद्धांजली आहे. नाही तर भावजाजीला वाटाचा मग आता तसंच दिसते ना. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतो. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमध्ये दोन दिग्गज संघ, एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. प्रथम दोन्ही संघाचे कॅप्टन आमचे मान्यवर यांना या नाण्या स्वरूपात माहिती देतोय. एका बाजूला आपण पाहू छत्रपती शिवाजी वडवणूकर नवीन 40+, तर दुसऱ्या बाजूला जय गावदेव वडवणूकर. असं नाण्याचं स्वरूप आहे. कॉल कोण करतो कॉलिंग? राजेश. छत्रपती शिवाजी दोन्ही संघापासून तानाजी बोलशील ना, तुम्हाला सवय वीर तानाजी. छत्रपती शिवाजी वडवणूकर असं कॉलिंग आहे आणि एक्झिट मला वाटतं ते चालेल. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण पुण्याच्या एकदम मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. मित्र नाणेफेक तुझ्या बाजूने लागली. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्रीय करण्याचा मुख्य उद्देश काय नाही असं. खऱ्या अर्थानं तालुका क्रीडा आपण विचार केला तर रँकिंगचा संघ आहे आणि सर्वात महत्त्वाचा या संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. अशा संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमध्ये तुमचा संघ देखील दिग्गज ओळखला जातो. मात्र ती साजेशी कामगिरी सध्या दिसत नाही आहे. काही हरकत नाही आहे, मात्र या सामन्यामधून ते सातत्य दिसेल. मात्र या धावा रोखण्यासाठी तुमच्याकडे असे कोण ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? ते मैदानावर समजेल तुम्हाला. तालुका क्रिकेटमध्ये आपण चांगल्या स्पर्धा खेळता, तुम्ही देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. मात्र आज एकमेव अशी स्पर्धा पाहतो वडवणूकर संघाच्या माध्यमातून. काय वाटतं? मी जय गावदेवी चषक वडनगर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. थँक्स. धन्यवाद मित्र. संदीप, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? नक्कीच नाणेफेक नेहमीच महत्त्वाचे असते. आता नाणेफेकाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि खऱ्या अर्थानं दापोड संघाला आपण विचार केला त्या संघाकडं उत्तम बॅटिंग लाईनअप आहे आणि अशा संघाला आपण प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं आव्हान देणार? धावांचं तुम्हाला सांगणार नाही, पण सामना चुरशीचा होईल असा खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑर्गनाइज कमिटी काय संदेश देणार? नक्कीच ऑर्गनाइज कमिटी आमचीच वडनगर म्हणजे आमचाच गाव समजतो आम्ही आणि आमची घरचीच खेळपट्टी आहे आणि खूपच चांगला अरेंजमेंट केलेलं आहे त्यांनी. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा, दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेक गोल लागला दापोडा संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. हॅलो. चेंडूला सुकाण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राजेश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिलं थंबल होताना. आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक धावा तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. देवा टावरे याच्या बॅटमधून स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना देवा टावरे किती टार्गेट 40 इथे टार्गेट इकडे टाकायचं ना 40 का 41. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. प्रतिवर्ष आपण विचारलं साधारणतः 10.25 ची सरासरी आहे.
चेंडूला थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची लाईन थोडीशी चुकीची आहे. आउट ऑफ लेगस्टम. लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. अवांतर धाव. अवांतर संघात धावसंख्या होती ती बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतो. विजयाचं लक्ष 41 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर साधारण 10.25 सरासरी आहे. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. अतिशय चांगला फटका देवा टावर याच्या बॅटमधून सजतोय. चेंडूची फेक थोडीशी ऑफस्टमच्या बाहेरची होती. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं खाली क्षेत्र आणि चेंडू पॉईंट सीमेशी क्लिअर करतोय चौकार. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 7. प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी मात्र फायनलचं पहिले फायनल, कारण की दोन दिग्गज संघामध्ये तिचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू सुंदरसा स्वीप केला जातो. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा दणदणीत चौकार देवा टावरेच्या बॅटमधून. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. जुनाची नवीन चेंडू द्यायला लागेल. पहिली ओव्हर आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान जोगेंजी पाटील जय बजरंग कारिवली या संघाचे कुल कॅप्टन आहेत आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी देखील त्यांचं फार मोलाचं सहकार्य आहे. या स्पर्धेमधून चेंडूची उपलब्धता त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. अर्थातच ही स्पर्धा संपन्न करण्यामागे जोगेन भाऊ तुमचं देखील फार मोलाचं योगदान. धन्यवाद. अतिशय उत्तम अप्रतिम उत्कृष्ट फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार देवा टावर याच्या बॅटमधून संघात धावसंख्या 11. चेंडूला सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका. चेंडू जातो मिड ऑफला. शॉर्ट सेलिंग मिडॉलला चेंडू जातो. एकदा गाण्याची संधी पुन्हा एकदा देवा टावर यायला होते. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या होती ती 12. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 41 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे. ऑनसाईडचा फटका सजलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान एक दोन पकडण्याची संधी. फलंदाज हरिदास पाटील याला. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने झेलला फार महत्त्वाचं असताना असतं. घ्या कॅच जिंका मॅच. लेलो कॅच जितो मॅच. कॅच विन द मॅच. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 14. क्रिकेटमधून छोट्या मोठ्या चुका तुम्हाला पराभवाच्या खाईत नेत असतात. सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन देखील रीड करणं फार गरजेचं असतं. चेंडूवरची नजर तुमची फार महत्त्वाची असते. तुमचं पद्धल आली ते देखील फार महत्त्वाचं असतं. वेलकम शरदजी पाटील ज्वाली कामतकर संघाचे कोल कॅप्टन. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. संदेश पाटील आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. ठाणे जिल्हा कबड्डी असोन संघटनेचे विद्यमान सदस्य आहे आणि जय वैजय कारवीर बी संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू संदेश पाटील आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. दिनू पाटील दापोडे संघाचे समर्थक तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दिनेशजी वेलकम.
वेलकम संदेशी पाटील ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे विद्यमान सदस्य आहेत आणि जय बजरंग कारिवली बी संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू देखील आहेत. मिस टाइम स्ट्रोक चेंडूकाळी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने जेव्हा मोठ्या फलंदाजाला तुम्ही आशीर्वाद देता तर तेव्हा तुमचा निश्चितच चांगला सन्मान त्याच्या माध्यमातून केला जातोय. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर देवाजी टावरे याला मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. टॉपेज घेऊन चेंडू निश्चितच थोडासा लँड झाला. गोलंदाजीला थोडा संधी होती झेलबाद करण्याची मात्र झेल व्यवस्थित त्याला कॅरी करता आला कलेक्ट करता आला नाही आणि याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी झाली. एका धावेने संघाची धावसंख्या 15वर पोहोचली. ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज मच्छिंद्र पाटील. चिंतामण पाटील आपण चिंतामणची घरात आपण कुठं प्रेक्षकमध्ये असाल प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज खऱ्या आता दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण हरिदास पाटील याचा पाहिला होता आणि चेंडू आणि बॅटमध्ये त्याला या अनुषंगाने कुठेतरी संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही दोन्ही संघात एक समान संधी आहे बघा या स्पर्धेमधून. कुठलाच संघ या स्पर्धेमधून विजय संपादित करेल हे पिक्चर अजून क्लिअर झालं नाही आहे. गोलंदाज मच्छिंद्र पाटील थोडासा अक्रॉस लाईन ऑन साईडचा पाटका सजलाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि 2 धावा कंप्लीट झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 17. चेंडूखाली क्षेत्ररक्षक गणेश वेल जस्ट कॅच. पहिल्या दुसऱ्या स्केलमधून चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातो. निश्चितच अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो. महत्त्वाचा फलंदाज हरिदास पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय हर्षल. चेंडूला सुंदरसा स्वीप केलंय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि तितक्याच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपण आउट फील्डमधून पाहिलं. हॅलो मिस टाइम स्ट्रोक महत्वाचा फलंदाज देवा टावरे याची खेळी मात्र संपुष्टात. धावा किती दिल्या? धावसंख्या 18 आहे. ओव्हर क्रमांक
दुसऱ्या सामन्यात 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 18, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 23 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समॅन तो मनोज. चला वेळेच्या संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. समालोचक चिकणे बंधू आपण देखील थोडंसं समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चिकणे बंधू वेलकम प्रकाश, वेलकम प्रवीण. पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 18 धावा, येणारे 12 चेंडू विजयासाठी आता 23 धावांची गरज आहे. इन ॲक्शन मधून आपण पाहतोय 2 फलंदाज. गावदी पुणा संघाच्या एका बाजूला हर्षल तर दुसऱ्या बाजूला मनोज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सगळ्यात सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय प्रवीण माळी. प्रवीण माळी काठी संघात एक सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. वेलकम सचिनजी मात्रे. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं ऑन साईडला, एक कंप्लीट. गणेश थोडासा तंबल होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. जय कालिका माता कालबार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सचिनजी मात्रे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर. हर्षलीच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी आता जे समीकरण येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज हर्षल याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिश बीट करतोय शतरक्षकाला. 1 बॉल सेकंड पर्यंत चेंडू मिडविकेट सीमेच्या क्लिअर करतोय. या चौकाराने आता मात्र थोडंसं पडलपड करताना संघ आपण पाहतोय गावदेवी पूर्णा. येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 17, 13, 16, 17 पाहिजे ना. 9 मध्ये का 9 मध्ये येस. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फॅक. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीजे हॅलो. येणारे चेंडू 8 विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. गोलंदाज डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. फक्त चेंडूला टॅप केलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. मनोजच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेरची झाली होती. चेंडूला सुंदरसा स्ट्रेअर केलं होतं. चेंडू पॉईंटला जातोय. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांकडे चांगला वेल आहे तो 2 धावा घेण्याचा. आता समीकरण आहे येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागं 1-2 धावांचं गणित आहे. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती डाऊन दी ग्राउंड. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. सन्मान्य प्रकाशजी घरात प्रकाशजी नाईक या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. कारवली गावाचे माजी सरपंच सन्मान्य प्रकाशजी नाईक एक क्रिकेटच्या निस्कीम चाहतेत. ओव्हर क्रमांक 3 सामने 3 षटकांची अंती धावसंख्या होते ती 31 आणि आता विजयासाठी 10 धावांची गरज आहे. डीजे थोडासा डीजेवाला नाही आहे का आपला.
हॅलो. वेलकम सुहाजी पाटील वीरतानी दापोडे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आणि हॅलो. अतिशय खराब चेंडू, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज शपल झाला, ऑनसाईडचा बिग ब्लास खऱ्या हाताने त्याच्या बॅटमधून सदला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार आला आणि या 6 धाब्यांनी खऱ्या हाताने आता या सामन्यावर आपलं वेगळं साम्राज्य निर्माण करताना संघ गावदेवी पूर्ण. पिक्चर देखील क्लिअर आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेलकम विरू पाटील. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. पहिल्या चेंडूवर घणाघातीचा प्रहार, खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडूला मात्र थोडासा स्पेचिट काढण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच करतील वाईटची खून. या सिच्युएशनमध्ये खऱ्या हाताने अशा प्रकारची गोलंदाजी आपण करू शकत नाही, कारण की तुमच्याकडे बॅलन्स फार कमी आहे. खर्च थोडासा जपून करा. हलक्यात माने फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा टॅप केलं जातं, चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. आता देखील विजयाचा थोडासा दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतोय देवाजी टावरे यांचा गावदेवी पूर्णा. 4 चेंडू आणि 3 धावा, 2 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, 1 कंप्लीट आणि ह्याच बरोबर या चौकाणीशी संघाचा विजय संपादित. हडलक हडलक गावदेवी काटेई अँड गुड लक गावदेवी पूर्णा. हर्षल उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी, दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं सेकच दिली काठी संघाला विजयाचा सील.